आंबा कोकम आहे, म्हणजे ती आंबट पण असणार. मिरची पावडर, हिरव्या मिरच्या टाकल्या म्हणजे तिखटही असणार. या मच्छीला मुळ्याची मच्छी बोलतात गावच्या ठिकाणी, आदिवासी घेऊन बसतात. मला याचं क्लिअरली नाव माहिती नाही, मी माझ्या आईने नाव सांगितलं म्हणून मी तुम्हाला हे नाव सांगते. तर याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नाव असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मी माझी तुम्हाला परत दुसरं सांगू शकते. हाय, नमस्कार, कशा आहात? आज आपण गावची मच्छी आहे आपल्याकडे, मुळ्याची मच्छी अशी काय बोलतात, मुळ्याची मच्छी. मला काय नाव नाही माहिती, तरी तुम्हाला मी दाखवते काय आहे ते. याला मी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या 3 कापून बारीक, आणि आपली कैरी, कोकम. तर हळूहळू दाखवते मी तुम्हाला. इथे आपण टोप ठेवलेलं आहे तापत, त्याला त्या टोपाला व्यवस्थित तापून देऊया आपण. टोप व्यवस्थित तापलेलं आहे. थोडंसं तेल टाकून घेऊया. गावची मच्छी असल्यामुळे त्याला, आणि ह्या मच्छीला तेलही सुटतो, कारण धुताना पण माझ्या हातनं चिकट झाले होते असे म्हणजे ही मच्छी तेलकट अशी आहे. त्याला कोणाला जर माहिती असेल या मच्छीचं नाव तर मला कमेंट करा, या मच्छीचं नाव काय आहे ते. तेल तापल्यानंतर लसूण 2-3 पाकळ्या, आपली लसूण व्यवस्थित तांबूस कलर आलेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मेथी टाकून घेतली आपण. मेथी पण आपली लालसर कलर अशी जरीशी झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता आणि मिरची टाकून घेणार आहे. हळद, मिरची पावडर, कोकम, आंबा आणि ही मच्छी. या जास्त हलवायची नाही आपण, कारण ती बारीक आहे ना, तर जास्त हलवायची नाही. थोडंसं मी हाताने फिरवून घेते. त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आणि झाकण ठेवूया. असे 2 ते 3 मिनटं त्याला हलवायची नाही. हलवले का ते छोटे मासे आहेत ना, तुटायची भीती असते, म्हणून त्याला जास्त चमच्याने हलवायचं नाही. झाकण ठेवायचं आणि असं शिजून घेऊया आपण. मच्छी बघूया कशी झाली ती बघूया. आता आपण मच्छी तयार आहे खायला. म्हणजे 5 मिनिटाची आपली मच्छी शिजते. आदिवासी घेऊन बसतात ते. साधी सोपी अगदी रेसिपी आहे. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.